चिंचोली बार्शी टाकली तालुका के चिंचोली रुद्रायणी गांव से गुजरने वाली मुख्य सड़क पर गांव के सरपंच और ग्राम सेवक का ध्यान नहीं है। इस गांव में रहने वाले लोग बहुत ही परेशान हो गए हैं। ऐसे में गांव वालों का सवाल है कि आखिरकार कब सड़क का निर्माण किया जाएगा। जब जब बारिश होती है तब तब सड़क का पूरा हाल दिखाई देता है। इस सड़क से अनेक लोग आते जाते हैं। यदि टू व्हीलर गाड़ी वाले फिसल कर गिर गए, कुछ कम ज्यादा हो जाए तो इसका जिम्मेदार कौन रहेगा। गांव वालों ने प्रशासन से जल्द इस रस्ते का निर्माण कार्य शुरू करने की मांग की है। मागील अनेक वर्षापासून कमीत कमी 2 वर्षापासून आपण या रस्त्यासाठी चिखलगाव ते राजनखेड धाबा या रस्त्यासाठी आपण आपला संघर्ष करत आहे आणि प्रशासनाला या रस्त्याविषयी वेळोवेळी आंदोलनामार्फत आपण जाग दिलेली आहे। तरी सुद्धा यांनी आता परत पावसाळा सुरू झालेला आहे। उन्हाळ्यामध्ये 2 महिने 3 महिने त्यांना वेळ मिळाला असून सुद्धा त्यांनी काही काम वगैरे केलेलं नाही आहे। पण आता पावसाळा सुरू झाला त्यामुळे नागरिकांना या समस्येला आणखी तोंड द्यावं लागत आहे आणि या रस्त्याचे सर्वात महत्त्वाचे म्हणजे शालेय विद्यार्थी या रस्त्यावरून जास्तीत जास्त प्रमाणात प्रवास करतात आणि तालुक्याला जोडलेला हा रस्ता असल्यामुळे अनेक भाविक भक्त सुद्धा या चिंचोली रुद्रायणी माता मंदिर येथे दर्शनासाठी येतात। आज रोजी चिंचोली येथील समस्या सांगण्याकरता आम्ही इथं जमलेलो आहोत। गावकऱ्याची समस्या हेच आहे की रुद्रायणीकडे जाणारा रस्ता तिथला खराब झाला की भाविक भक्तांना कसं जाता येत नाही आणि शाळेतल्या मुलांना सुद्धा जाता येत नाही। तरी या रस्त्याकडे आमदारांनी गावकऱ्यांनी लक्ष देऊन दुरुस्त करावा अशी आमची गावकऱ्याची विनंती आहे। बार्शी टाकली चिंचोली से नंदगोपाल पांडे की रिपोर्ट।